नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की आता इन्स्पेक्टर साहेब कमळीला म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, तुमची निर्दोष अशी मुक्तता झाली आहे. कामिनीजींनी जे स्टेटमेंट दिलंय त्यानुसार तुम्ही दोषी नाही आहात, तुम्ही घरी जाऊ शकता. इन्स्पेक्टर साहेब, अनिका काही म्हटली म्हणून तुम्ही सोडताय का मला? अनिकाचं काही तुम्ही ऐकू नका, कारण ती लहान आहे बिचारी, तिला काही कळत नाही. नाही नाही, अनिका काही म्हणाली नाही, पण हो, अनिकाने तिच्या आजीला स्टेटमेंट मात्र बदलायला लावला. आधी कमळी असं नाव घेतलं होतं, नंतर त्या म्हटल्या की मी स्वतः घसरली आहे, कमळीचा काही दोष नाहीये. ऋषी म्हणतो व्हॉट? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो. ऋषी म्हणतो असू द्या, चांगलं झालंय, कमळी निर्दोष सुटली आहे, थँक्यू इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो. आणि आता ते सगळे घरी निघालेले असतात. इकडे आता साधना काहीतरी काम करत असते आणि प्राजू अगदी पळत पळत आलेली असते. साधना मावशी असं म्हणते आणि घट्ट अशी मिठी मारते. कमळीला पोलिसांनी सोडलंय, तिचा काही एक दोष नाहीये, अगदी व्यवस्थित ती घरी गेलीये ऋषी दादा बरोबर. अरे वा, अगदी आनंद हिचा गगनात मावत नसतो. साधनाला इतका आनंद झालेला असतो. तुळजाईचे लगेच आशीर्वाद घेते, पाया पडते. तुझ्यामुळे सगळं काही शक्य झालंय बघ तुळजाई. आता कमळी घरी आलेली असते. राजन तिला घट्ट अशी मिठी मारतात, राजनचे आशीर्वाद घेते. बाबा असतात, बाबांचे आशीर्वाद घेते. त्यांच्या घरात एकंदरीत खूप असं आनंदाचं वातावरण झालेलं असतं. का आता कमळी अगदी निर्दोष घरी आली आहे. अनिका आलेली असते हसत हसत. अन्नपूर्णा आजी म्हणतात, अनिका, महाजनांची नाच शोभलीसा, खरंच तू ग्रेट आहेस, एक नंबर. त्याची बाजू घेतली आणि आपल्या मोठ्या बहिणीला वाचवलं. मला फार कौतुक वाटतंय अनिका तुझं. त्यात बाळा, माझ्या वाढदिवसाला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, मी हे कधीच विसरणार नाही. का आता राजांच्या गळ्यात पडते, बाबांचे आशीर्वाद घेते, एकदम गुड गर्ल सारखी वागत असते. तिला सुद्धा फार आनंद झालेला असतो की अनिका खरंच सुधारली आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेय. त्याच्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा खूप चांगलं झालेलं असतं. सगळ्या गोष्टीचा कमळीला अभिमानच वाटतो. ती सुद्धा थँक्यू असं म्हणतो. म्हणते बासा, आता किती सगळे थँक्यू थँक्यू म्हणताय, किती कौतुक करताय. म्हणते फार इमोशनल वाटतंय, मला कळतच नाही मी कशी वागू, मला फार असं छान वाटतंय. म्हणतात सगळ्यात चांगली गोष्ट झालीये, माझी अनिका परत मिळाली. ती हरवली होती कुठेतरी, आता माझी अनिका मला मिळालीये. खूप आनंद होतोय मला. सगळं काही जे झालंय ते कमळीमुळे झालंय. तिनेच माझी अनिका मला परत दिली. पूर्ण आजी म्हणतात, काय झालं, जबाबदारी तिची, ती मोठी बहीण आहे ना अनिकाची, म्हणूनच केलंय सगळं. अनिकाला नाही समजवणार तर कोण समजवणार राज्य. अशी म्हणतो, अनिका मला फार प्राऊड फील होतंय. बाबांशी छान वागतीये, कमळीशी छान वागतीये, एकंदरीत तू एकदमच छान वागतीये ना, ते बघून खरंच मला छान वाटतंय अनिका. तुझ्यातला हा बदल खरंच आवडायला लागलाय मला. आय एम सॉरी या, इतकी वर्ष तुला मी किती त्रास दिला रे, तुला काय वाटत असेल कधी विचार सुद्धा केला नाही. अशी मला आत्ता कळतंय, आपण आपल्या फिलिंग अशा कोणावर लादू नाही शकत ना, बळजबरीने त्या कोणावर अशा लादून त्याला प्रेम करायला लावू शकत नाहीये. आत्ता कुठे रिअलाइज होते. खरंच सॉरी या रिश, मी जे वागली ना त्याबद्दल खरंच मला गिल्टी फील आहे. आतापासून आपण चांगले फ्रेंड बनायचंय. हा का म्हणते, ऍज अ फ्रेंड आपण डिनरला जाऊ शकतोय का, फक्त फ्रेंड म्हणून ना? डॉक्युमेंटरी पेक्षा मूवी बघायला जाऊया, छान वाटेल की. तो असं ऑकवर्ड फील नको करू, आपण दोघं नाही, मी सगळ्यांबद्दलच बोलतीये. कमळी आणि निंगी असणारच ना, सगळे खूप एन्जॉय करूया. रिश, आपण जातोय बरं. रिश ओके असं म्हटलेलं असतो आणि रिश आता निघून जातो. अनिका मार छान असं वागत असते सगळ्यांच्या सोबत. रिश निघून गेल्यावर अनिका मनातल्या मनात म्हणत असते, रिश मला माहितीये तुला कसं हँडल करायचं, पण तुला माहितीये का आता या कमळीची कशी वाट लावायची मला बरोबर माहितीये. अशी काय कमळीची वाट लावते ना की कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही. हे सगळं काही अनिकाने केलंय ना. आता परत त्या गुरुजींकडे आलेली असते आणि गुरुजींचे पाय धरते. 15 तारखेस जे बाकीत केलं ते खरं होतं. लई मोठं संकट आलं होतं माझ्या पोरीवर, पण देवी आईच्या कृपेमुळे ती वाचली आणि सुखरूप सुटली. सगळ्या याच्यात काय होणार आहे आता ते पण सांगून टाका, म्हणजे आता मात्र मी काळजी घेणार. म्हणतात आता कुठे संकटांची मालिका सुरू झालीये पोरी, एक संकट येऊन थांबणार नाहीये, एका मागोमाग अशी संकट येतच राहणार आहे. आता कुठे पहिलंच संकट होतं, आता मात्र साधनाला टेन्शन आलेलं असतं की संकटांची मालिका. पुढे तुझ्या मुलीला अत्यंत सावध राहायला लागणार आहे, कारण ती संकटात चारी बाजूने घेरली जाणार आहे. हे जे बघितलं ती फक्त सुरुवात होती, इतकी भयान सुरुवात होती, म्हणजे पुढे पुढे काय होणार लक्षात येते का? तुझ्या पोरीला जपून राहायला लाव, एवढंच मी सांगू शकतो. मात्र कामिनीला घरी सोडलेलं असतं. तिच्या पायांवर चालत चालत आलेली असते कामिनी. ग्रॅनी आजी आतमध्ये पाय टाकणार तेवढ्यात अनिका म्हणते, ग्रॅनी आजी थांब, तिथेच उभी राहा. अनिकाने ग्रॅनी आजीला ओवाळण्यासाठी ताट करून आणलेलं असं, तिचं औक्षण वगैरे करून मग तिला घरात घेणार असते. ग्रॅनी आजीला धक्काच बसतो की ढकलणारी ही आणि ताट करून ओवाळणारी सुद्धा अनिकाच. असं येऊ देणार नाही या ग्रॅनी आजी, मी तुला औक्षण करणार आणि मग आतमध्ये घेणार. काय काढतात ते भाकरीने, दुष्ट ते काढायचंय मला, दुष्ट का दुष्ट नाही ग, दृष्ट, दृष्ट नजर करायचं मला. कमळी सांग, मी तसंच करते. आता कामिनीची दृष्ट काढत असते ही अनिका, दृष्ट काढून झालेली असते. आता औक्षण करत असते. आता कामिनीला एकामागे एक धक्के मिळत असतात. ही अनिका आता काय करतीये, आधी जिन्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला, आता औक्षण करून जीव घेते की काय. कामिनी घाबरलेली असते आणि अगदी अनिकाकडे एकटक अशी बघत थांबलेली असते. यातला रागिनीला काही माहित नसतं, त्यामुळे रागिनी फार आनंदात असते.
आणि अगदी हसत असते अनिकाच्या कौतुकाने अनिकाकडे बघत असते की माझी पोरगी किती सुधारलीये, औक्षण वगैरे करतीये. हे मात्र अनिकावरही लक्ष ठेवते. कामिनीवर सगळ्यांच्या हालचालीवर कमळीचं लक्ष असतं. कारण निंगी म्हटलेली असते मला शंका येते ह्या अनिकावर, ही वागतीये तशी नाहीये, काहीतरी नक्कीच चाललंय. वेलकम ग्रॅनी आजी, फार आनंद झाला तू व्यवस्थित घरी आली. म्हणते लव्ह यू सो मच ग्रॅनी आजी, ये ना ये आतमध्ये मध्ये घेऊन चलते ये की. म्हणते तू पुढे जा मी घेऊन येते आजीला. आणि म्हणते बाळा जा ना तू पुढे, कामिनी आजीला मी आणते ना. हो मी वाट बघते लवकर या. फार पुढे पुढे करत असते. ग्रॅनी आजीच्या फार काळजी घेत असते तिची. तिचा हात पकडते आणि बसवायला जाते. कामिनी तिचा हात झटकते, बाजूला हो, अजिबात मला आधार देऊ नको. अनिकाला कळतं ही काय करतीये, पण अनिका काही लक्ष देत नाही. अनिका तिचे पाय उचलून बेडवर ठेवायला जाते. कामिनी जोरात असे पाय झटकते आणि अनिकाला लांब लोटते. माझ्या पायाला पण हात लावायचा नाहीये तू, अशी करतेस ग तू, हळू ना. आणि तिच्यावर कसली चिडचिड करतेस तू, मदत करतेय ना तुझी ती. म्हणते नुसतं नाटक, मध्ये 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 काय नाटकं करते तुझी पोरगी. ग नाटक चाललेलं आहे तिचं, तू तिची बाजू घेऊ नको. रागिनी ती काय करते ना मला व्यवस्थित कळतंय. ए बाहेर माझी दृष्ट काढत होतीस. अनिका मात्र हसत असते. तिला फार आनंद मिळत असतो. वेगळंच काहीतरी तिच्या डोक्यामध्ये शिजत असतं. कामिनी तिकडे चिडचिड करत असते, बडबड करत असते. कसं आहे ना रागिनी, तुला दिसतंय तसं नाहीये, ही तुझी लेक आहे ना माझ्या जीवावर उठलीये, जीवावर. आई काही बोलू नको हा. रागिनी काही नाही या, बरोबर बोलतीये मी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. तुझी पोरगी काय आहे ना तुला माहित नाहीये. मी डायरेक्ट सांगून टाकते, इनेच मला ढकलून दिलं होतं वरून. रागिनी म्हणते व्हॉट. हो इनेच मला ढकलून दिलं होतं, कमळीने धक्का दिला नव्हता किंवा मीही पडले नव्हते. मला अनिकाने ढकलून दिलं म्हणून मी खाली पडले, मला स्पष्ट आठवतंय. आता मात्र रागिनीला धक्का बसलेला असतो की हे काय ऐकतेय मी. आता मात्र रागिनी चिडलेली असते. रागिनीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. काय करू आणि काही नाही, तिला असं झालेलं असतं. ती डायरेक्ट अनिकाकडे जाते. अनिका ग्रॅनी आजी काय बोलतीये, तू ग्रॅनी आजीला धक्का देऊन खाली पाडलंस. अगं मला असं वाटलं की त्या कमळीने धक्का दिला आहे म्हणून मी त्या कमळीला ब्लेम केलं आणि जेलमध्ये पाठवलं. आणि इथे आल्यावर तर कळते की तू तिला धक्का दिला होता. काय आई, कमळी. कमळीचं नाव घेते आणि तोंडाला हात लावून मोठमोठ्याने हसायला लागलेली असते. नो वे नो वे, ती किती स्मार्ट असली ना ती असलं काही करणार नाही, कुणाला मारणार वगैरे तर अजिबात नाही. म्हणजे काय, ती कोणाचा जीव तर कधीच घेऊ शकत नाही. मात्र रागिनीला घामच फुटलेला असतो की अनिका इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते. ती विश्वासच ठेवत नाही या गोष्टीवर. पण कामिनीने स्वतः सांगितलेलं असतं, त्यामुळे काही ऑप्शनच राहिलेला नसतो. कामिनी इतकी रागाने बघत असते ह्या अनिकाकडे. जीव घेणार होतीस काय गे पोरी, घेतला का ग तुझा जीव, आली आहे ना स्वतःच्या पायावर चालत. कुठे जीव घेतलाय मी, घेतला का, जीव घेतला का म्हणून अगदी जवळ आलेली असते कामिनीच्या. नाही घेतलाय ना, मग काय तेच तेच लावलंय. जिवंत आहे ना अजून. आणि हात असं जोरात तिचा आपटते, बघ आहे अजून जिवंत. रागिनी म्हणते अनिका काय लावलंय हे. म्हणते डोंट ओव्हर रिॲक्ट, अजिबात रिॲक्ट व्हायची गरज नाहीये, कोणा तिला काहीच झालेलं नाहीये. तसं पण तू माझ्यासाठी ना ग्रॅनी आजी युजलेस झाली म्हणजे तुझा काही उपयोगच नाहीये. मग तू मेली काय आणि जगली काय, मला काय फरक पडतोय त्याच्याशी, काही देणं घेणं नाहीये मला. रागिनी मोठे डोळे करून या अनिकाचं बोलणं ऐकत असते. ही काय बोलतीये. कसं आहे ना, तू कायमच फ्लॉप असे प्लॅन बनवते, काहीच परफेक्ट तुझं नसतं. प्रत्येक वेळेला काहीतरी चांगलं करशील असं वाटतं आणि तोंडावरच पडत गेली. आणि आता लक्षात ठेवायचा, इथून पुढे दोघींनी फक्त आणि फक्त माझं ऐकायचं. मी प्लॅन करणार आणि तुम्ही फक्त मला साथ द्यायची. आता या टीमची कॅप्टन मी आहे. अनिका ठरवेल तसंच करायचं, मला शहाणपणा शिकवायचा नाही, मी म्हणेल तसंच वागायला लागणार आहे. आणि म्हणते नाही, तुला वेळ लागलाय का गे, काही कळतंय का. सगळ्यात महत्वाचं, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये, कितीही काही कर मी तुझं ऐकत नसते. आणि चिडलेली असते आणि सारखी तेच म्हणते की मी तू सांगणार तसं अजिबातच वागणार नाही, सांगितलं ना अजिबात वागणार नाहीये. रागिनी कमळी अनिकाला जरा बाजूला ओढते. नाही 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 आई, लक्ष देते का, अनिका जी बोलतीये ना ती योग्य बोलतीये, ती म्हणतीये ना तसंच आपण करायचंय, तिच्या शब्दाच्या पुढे जायचं नाहीये. रागिनी म्हणते मान्य, तिने तुला धक्का दिला, खाली ढकलून दिलं, त्याबद्दल काही म्हणणंच नाहीये, ते चुकीचंच होतं. पण काय तुझं जे स्टेटमेंट आहे ते कोणी बदललं, अनिकाने, बरोबर ना. आणि आता स्टेटमेंट बदलल्यामुळे अनिका सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये जाऊन बसलीये. आता गुड बुक्स मध्ये म्हटल्यावर काय, अनिकाचं गुड असे इम्प्रेशन सगळ्यांवर, अनिका जे बोलणार, अनिका जे वागणार ते सगळ्यांना आवडणार आणि सगळे याच्यावर बिंदासाचा विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे ना आई बिंदास राहायचं आणि अनिका म्हणते अगदी तसंच करायचंय. लक्षात येतंय का, अनिकाच्या शब्दाच्या पुढे जायचं नाही, ती म्हणेल तसं आणि अगदी तसंच वागायचंय. अनिका म्हणते एक्झॅक्टली सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये असणारे मी, त्यामुळे मी बरोबर काटा काढणार. स्पेशली कमळीचा काटा आधी काढायचा आहे मला. कळतंय का, आता टाळ्या वाजवायला लागलेले असतात आनंदाने, तेवढ्यात काय कोणीतरी येतंय याचा आवाज आलेला असतो. अनिका म्हणते शांत बसा कोणीतरी येतंय. ती तिच्या दरवाजामध्ये उभी असते. अनिका दार उघडते तर काय समोर निंगी दिसते. काय हे सगळे घाबरलेले असतात, तिने काही ऐकलं तर नाही आपलं बोलणं. अनिका रंग बदलते. बरं झाली निंगे तू आलीस, हे बघ ना ग, तू निंगे ऐकतीस का, ग्रॅनी आजी काय म्हणतीये, मी तिला वरून पाडलं म्हणजे मी तिला धक्का दिला असं ग्रॅनी आजीचं म्हणणं आहे.
निंगी तूच सांग, मी कशाला तिला धक्का मारणार? कमळीचं नाव घ्यायची, आता माझं नाव घेते, फक्त ब्लेम करते. डोक्यावर पडली की काय माहिती? काहीतरी बोल ना ग, तुला माहिती ना मी धक्का मारू शकत नाहीये. मी म्हणते बाद झाले नाटक, शांत बसा. त्याला मांदर साक्ष तिला विचारतीये. मी म्हणते काय गे, इथे कशाला आलीस तू? काय काम इथे यायचं? ही म्हणते सगळ्यांना जेवायला बोलवायला आले होते मी, बाकी काय काम नाही माझं. तर म्हणते ठीक आहे आम्ही आलोच. ही निघून गेलेली असते आणि का लगेच त्या बेडवर अशी पसरते आणि म्हणते ग्रॅनी आजी, हा जो चान्स होता तो लास्ट होता. यानंतर मी जो काय ऍक्शन घेणार किंवा काही प्लॅन करणार त्यात तू वाचणार की नाही वाचणार याची गॅरंटी देऊ शकत नाहीये. पहिला चान्स होता म्हणून लकीली वाचली, पण परत मी काय गॅरंटी देत नाही. त्यामुळे जरा जपून राहायचं. आणि काय म्हणते दोघींना लास्ट वॉर्निंग देते, इथून पुढे माझंच ऐकायला लागणार आहे. जर माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला किंवा मी म्हणते तसं वागल्या नाही तर माझ्याशी गाठ्या लक्षात ठेवायचं. यांनी सुद्धा जर नाही ऐकलं तर दोघींचे काय हाल करेल सांगता येणार नाही. त्यामुळे इथून पुढे माझं ऐकायचं म्हणजे ऐकायचंच. रागिनी आणि कामिनी खूप घाबरलेले असतात अनिकाच्या या वागण्याला, बोलण्याला आणि तिच्या ऍक्शनला. म्हणते काय ग्रॅनेजी ऐकणार ना ग, की जाणार माझ्या शब्दाच्या पुढे? अशी आदळ आपट करत असते आणि इतका राग येत असतो या अनिकाचा की बस. त्याला जखम झालेली असते. अनिका तिचा पाय धरते आणि जोरात अशी दाबते. नाही ऐकणार का ग्रॅनेजी, नाही ऐकणार आहे तू माझं? कामिनी रडत असते, ओरडत असते, तरी सुद्धा अनिका तिचा पाय सोडत नसते. जखमेचा पाय असं गच्च आवळून धरलेला असतो. ती म्हणते सगळं ऐकणार, सगळं ऐकणार, मी शब्द देते, मी पण ऐकणार आणि ती पण ऐकणार. तू सोड तिला अनिका आधी. म्हणते हो सगळं काही ऐकणारी तुझ्या शब्दाच्या पुढेच जाणार नाहीये. तेव्हा कुठे तिने तिचा पाय सोडलेला असतो. आता कॉलेजमध्ये आलेली असते आणि आली तरी ते पुस्तक वाचतच चाललेली असते. मुलं असतात ते समोर उभेच असतात. कमळीला म्हणतात कमळी कसा वाटला जेलमधला मुक्काम, भारी होतं का ग? डासांनी फोडून खाल्लं असेल ना तुला? बोलण्याकडे कमळी लक्ष देत नाही आणि पुढे चाललेलीच असते. काही मुली असतात डासांना सुद्धा लेक्चर दिलं असेल, काय तिच्याकडे चावायची बघायची हिंमत आहे डासांची. लेक्चर देऊन गार केलं असेल बघ. सगळे पोराईची उडवत असतात, टिंगल करत असतात, जय लीडर जय लीडर, जेल रिटर्न जेल रिटर्न. ही डायरेक्ट त्या पोराच्या अंगावर धावून गेलेली असते आणि गचंड पकडते. कमळी म्हणते निंगे शांत बस की, जेल रिटर्न म्हणू दे नाही तर अजून काही म्हणू दे, मला काय फरक पडत नाही. कमळी, निंगी आणि प्राजक्त सुद्धा इतकी बोलते त्या पोरांना आणि राग तिथून निघून जाते. हे पोरं तिच्या मागे निघालेले असतात, अगदी मोर्चा घेऊन जातो तसं. जेल रिटर्न आपली लीडर, जेल रिटर्न आपली लीडर. अनिका आलेली असते. अनिका म्हणते काय रे, काय चाललंय हे? कालपर्यंत सगळे लोक कमळी कमळी करून कौतुक करायचे, डोक्यावर बसवली होती ती कमळी, आणि आज काय रे, अशी काय गोष्ट झाली की लगेच तिच्या मोर्चा घेतलाय का तिच्या डोक्यावर? काय कळतंय का? इतक्या वेळ तिला आनंदाने उदो उदो करत डोक्यावर घेतली होती. एक दिवस काय ती जेलमध्ये राहून आली तर लगेच कमळी जेल रिटर्न जेल रिटर्न. काय रे, काही कळतंय का? आणि त्या पोरांना चांगलं सुनावलेलं असतं. म्हणते बोला बोला, काय बोलायचंय ना माझ्या समोर बोलायचं, मी पण बघते कुणाची हिंमत आहे, तुम्ही बोलूनच दाखवा मला. गाठ माझ्याशी आहे अनिका महाजनशी, कमळीला काही बोलायचं नाही आत्ताच सांगते मी. लोक कोण रे ठरवणार आहे? जेलमध्ये जाऊन आली अमकं तमकं. मुळात म्हणजे माझ्या ग्रॅनी आजीने स्टेटमेंट दिलंय की कमळीचं काही एक दोष नाहीये, ती स्वतःच पाय घसरून पडली होती. मग तुमचा काय प्रश्न आहे रे, कशाला मध्ये मध्ये करताय? काहीच केलं नाही, तिने क्लिअरली सांगितलंय. काय रे ए, ते काय असेल ते असेल, पण पोलिसांनी तिला पकडून नेलं होतं ना, ती जेलमध्ये जाऊन तर आली आहे ना, मग जेल रिटर्न म्हणायला काय हरकत आहे? क्वायरी करायला नेलं होतं, ऍज अ क्रिमिनल नाही. काही डोका आहे का? शिरतंय का डोक्यात काही? आणि का अगदी चिडून चिडून त्या लोकांना सांगत असते काय झालं एक्झॅक्टली, कसं झालं, पण तिला कोणी जेल रिटर्न म्हणायचं नाही. माझ्याशी गाठे जे आलेले असतात ऋषीमंत सगळ्यांचा प्रश्न सोडून टाकी ना एकदाच. जेवढी काय प्रश्न पडली ना एकदाच प्रश्न सोडवीन. शाळेत कशासाठी आला, अभ्यास करायला ना, तेवढाच अभ्यास करायचा. कॉलेजमध्ये फालतूगिरी करायची नाही. कॉलेजमध्ये कॉलेजचीच गोष्ट करायची, अदर गोष्ट काही करायची नसते. त्यामुळे तुमचा अभ्यास करायचा, लगेच इथून निघायचं. अनिका आणि ऋषी दोघांनीही कमळीची बाजू घेतलेली असते आणि कमळीला एक आधार दिलेला असतो. ती म्हणतो कमळी नको लक्ष देऊ, असलीच असतात ती मुलं. अटेंड करायचं, लगेच जायचं रूम मध्ये. सगळे मुलं मुली चाललेली असतात आपापल्या क्लासरूम मध्ये, लेक्चर असतात म्हणून. पोरगा असतो तो म्हणतो कमळी तुझं कॉलेजमध्ये स्वागत आहे, आणि तिला फुल द्यायला लागलेला असतो. ऋषी म्हणतो हॅलो, जा लेक्चरला जाऊन बस, तुझ्या रूम मध्ये जा, पळ. क्लासरूम कुठे आहे तुझी? निघायचं लगेच. हो हो सर, चाललो की. आता अनिका हसायला लागलेली असते त्या मुलावर. म्हणते मी पण येते लेक्चरला. ऋषी म्हणतो क्लास इकडे आहे, तिकडे कुठे चाललीस ग? म्हणतो एनिवे थँक्यू, कमळीची बाजू घेतली त्याबद्दल खरंच थँक्यू. इथून पुढे मी सत्याचीच बाजू घेणार आणि सत्यासाठीच मी लढणार. कसं आहे ना ऋषी, मी इथून पुढे कमळीला काही त्रास होऊ देणार नाही. आता ऋषीच्या समोर फार गोड गोड वागत असते ही अनिका. बरोबर आहे, मला माहिती की रे,
आता अनिका निघून गेलेली असते. ऋषी तिच्याकडे बघतच थांबलेला असतो. किती बदल झाला या अनिकामध्ये. मुळी म्हणते अनिकानं माझी बाजू घेतली, माझ्या बाजूने सगळ्यांची भांडली, मला विश्वासच बसत नाहीये. ही म्हणते कालपासून माझाही विश्वास बसत नव्हता, पण तुझ्यासाठी कालपासून तिने जे जे काही केलंय ना, बरोबर माझा विश्वास बसायला लागलाय. बदलली ग ती अनिका, चांगली वागतीये. बाजूला एक फोन आलेला असतो की नोट्स आहेत का, आपल्याकडे जे नोट्स आहे प्रोजेक्टचे ते सगळे सध्या आता शंभूकडे, आणि शंभू गेले काही दिवस कॉलेजलाच येत नाहीये. कमळी म्हणते हो ना, खरं शंभू नाही तर नोट्स कुठून आणायचे आपण. शंभूचे बाबा आजारी आहे म्हणून तो येत नाहीये. बरोबर त्यांची काळजी घ्यायला तो घरीच थांबलाय. घरी जाऊन आलो त्याच्यानंतर काही चौकशीच केली नाही का आपण. म्हणते हो की त्याच्या बाबांचं बरं आहे की नाही, काय झालं काय नाही काहीच माहित नाही का आपल्याला. आता म्हणते जायचं का आपण त्याच्या घरी, त्याच्या बाबांना बरं आहे की नाही तेही बघू आणि नोट्सही घेऊन येऊ. म्हणते चालतंय की जाऊया आपण आणि त्याच्या बाबांची चौकशी करून नोट्स पण लगेच घेऊन येऊ. म्हणते चला लगेच निघूया, वेळ कशाला वाया घालवायचा. इकडे आता कामिनी आणि रागिनी दोघीच असतात रूम मध्ये. कामिनी मात्र आरडाओरडा करत असते. रागिनी म्हणते कशाला आरडाओरडा करते, गरज आहे का एवढा आरडाओरडा करायची, शांत बस की. लागलंय ना, मला माहिती किती वेदना होतात, कळतंय का तुला, काय जातंय बोलायला. रागिनी पूर्ण आजी आलेले असतात आणि आता कामिनीला बोलत असतात. काही संबंध नसताना तू कमळीचं नाव का घेतलं ग, तुला काही कळतं का, पण लाज वाटत नाही का ग कामिनी. रागिनी म्हणते तुम्हाला आला का पुळका माझ्या आईला सोडून. अन्नपूर्णा आजी म्हणते कुणालाच कुणाचा पुळका आलेला नाहीये, प्रश्न पोलिसांचा आहे, जबाबीचा. हिने खोटा जबाब का दिला, कमळीचं नाव का घेतलं. आणि का कमळीच्या संगतीत येऊन थोडी थोडी बदलतीये, चांगली वागायला लागलीये, तुम्ही कधी सुधारणार ग. पुन्हा तिला स्वतःकडे ओढण्याचा, स्वतःसारखं करायचा प्रयत्न करू नका प्लीज. चांगली होतीये ना, चांगलीच राहू द्या. पूर्ण आजी हात जोडतात, माझी विनंती असं समजा आणि तुमच्यासारखी ते अनिकाला करू नका. आणि जोर जोरात हसत असते कारण तिला माहिती अनिका सुधारलेली बिदारलेली काही नाहीये. अन्नपूर्णा आजीला असं वाटतं की अनिका सुधारली आहे आणि चांगलं वागतीये, पण कामिनीला माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये अनिका काय, त्यामुळे ती हसत असते. रागिनी म्हणते गप की, हसती कशाला ग. अन्नपूर्णा आजी म्हणतात रागिनी तुझ्या आईला सांभाळ, डोक्यावर पडली होती ना, डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय म्हणूनच नुसती हसतीये बावळट सारखी. आता अन्नपूर्णा आजी रागाने निघून जातात. रागिनी म्हणते आई खरंच डोक्यावर पडली का ग, तिच्या समोर कसली हसती त्या म्हातारीच्या समोर. संशय आला तर अवघड होऊन बसायचं आई, कंट्रोल करू ग, वेडी ती म्हातारी. की त्या म्हातारीला असं वाटतंय अनिका बदलली, तिला काय माहिती अनिका सूड उगवतीये म्हणे. अनिका बदलली जोर जोरात ही कामिनी हसत असते आणि रागिनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आई कंट्रोल कंट्रोल, शांत बस. इकडे आता शंभूच्या घरी कमळी प्राजक्ता आलेले असतात, कारण शंभूच्या बाबाला बरं आहे का तेही बघायचं असतं आणि त्याच्याकडचे नोट्सही घ्यायचे असतात. चिडलेला असतो आणि आईला बोलत असतो का ग, एकदा सांगून कळत नाही का, रोज तेच सांगतीयस, सारखं तेच सांगून आणि तेच ऐकून डोकं फिरलंय माझं. आता कमळी, निंगी, प्राजू हे शंभूचं बोलणं बाहेर उभारून ऐकत असतात. म्हणत असते शंभूला दुकान बघ, काहीतरी पैसे येतील थोडेफार. शंभू म्हणतो मी काही बघणार नाही दुकान वगैरे. अरे बाबा पडू नयेत, घर चालवायला पैसे लागतात ना, मग काहीतरी काम तर करायला लागणार ना शंभू. दुकान सांभाळायचं नाहीये, कॉलेजमध्ये शिकायला जातो कळतंय का. मित्रांनी मला हे काम करताना बघितलं तर हसतील माझ्यावर, सगळे नावं ठेवतील कॉलेजमध्ये. काय त्याचं नावं ठेवू दे नाही तर हसू होऊ दे. असं भिकारड्यासारखं आयुष्य जगत आला, पण मला जगायचं नाहीये भिकारड्यासारखं आयुष्य. कडे बघून हात करून म्हणत असतो भिकारड्याचं आयुष्य मला नाही जगायचंय. मी दुकानात काम करणार नाही म्हणजे नाही, लक्षात घे. राग घराच्या बाहेर येतो, समोर या तिघी उभ्या असतात. आता मात्र यांच्याकडे बघतच थांबलेला असतो शंभू. या तिघी त्याच्याकडे बघत असतात. आता बघू या तिघी त्याला काय शिकवणार आणि काय अक्कल पाझळणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आता या तिघी मिळून शंभूला समजावून सांगत असतात की कोणतंही काम छोटं मोठं नसतं, जे काम असतं ते मोठंच असतं, आपण मात्र आनंदाने आणि मनापासून करायचं. तिघी सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. इकडे मात्र अनिका सगळ्या टीमला गोळा करते. त्या कमळीची अक्कल जागेवर आणायला लागणार, तिची ना आता जिरवायची आहे. आता कशी जिरवायची याचं प्लॅनिंग सगळे करत असतात. परत शंभूला समजून सांगण्यासाठी कमळी, निंगी, प्राजक्ता खूप प्रयत्न करतात की दुकानावर जा आणि दुकान उघडून काम कर, 4 पैसे मिळतील. इकडे मात्र अनिकाच्या मैत्रिणी तिच्याबरोबर साथ देत असतात आणि कमळीची कशी जिरवायची याचा विचार करतात. सगळ्या मैत्रिणी शंभूच्या दुकानावर येतात आणि शंभूला हसत असतात की काय भिकारड्यासारखं काम करतोय रे, हे चप्पलचं दुकान वगैरे, तू श्रीमंत आहेस ना, आणि त्याची अगदी खिल्लरबाजी उडं करत असतात. शंभू मात्र सगळ्यांकडे रागाने बघत असतो. कमळी कॉलेजमध्ये येऊन नोट्स काढत असते. ऋषी मात्र टक लावून या कमळीला बघत असतो. त्याला भानही नसतं की आपण काय करतोय आणि काय नाही. बघू आता ऋषी कमळीला टक लावून बघतोय, तिला प्रेमाची कबुली देणार का आणि कमळीच्या लक्षात येणार की ऋषी मायावर प्रेम करतोय. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणारे पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.